आपल्या अंगावरील व्हाईट चट्टा किंवा व्हाईट पॅच आपल्या मुला-मुलीच्या लग्नामध्ये अडथळा बनतोय, तर चला आपण तो दूर करूया एक सिंपल प्रोसिजरद्वारे. सो विटिलिगो, व्हाईट पॅच और ल्युकोडर्मा म्हणजे काय असतं? तर आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती आपल्या शरीरातल्या रंगवणाऱ्या घटकाला म्हणजे मेलॅनिन पिगमेंटला नष्ट करते आणि आपल्या त्वचेवर एक पांढरा चट्टा येतो. बरं हा चट्टा म्हणजे कोड का? ही शंका खूप मोठी. पण प्रत्येक पांढरा चट्टा हा कोड नसतो. बरेच कारणं आहेत पांढरा चट्टा किंवा व्हाईट स्पॉट येण्यासाठी. अटोपी और ॲलर्जी म्हणजे कुठल्या प्रकारची झालेली ॲलर्जी, काही केमिकल इरिटेशन म्हणजे परफ्यूम वापरल्यामुळे किंवा एखादं अत्तर, बायो ऑइल वापरल्यामुळे आलेला पांढरा चट्टा, इन्फेक्शन्स, रुटीनली फंगल इन्फेक्शनसुद्धा एक पांढरे स्पॉट्स तयार करत असतात. व्हिटॅमिन डेफिशियन्सी, युजुअली व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी, ड्रायनेस स्किनचा, तसेच काही प्रकारची इन्फेक्शन्स या गोष्टींमुळे पण हे व्हाईट स्पॉट्स येतात. आणि मग आपल्या शंका निर्माण होते, की हा व्हाईट स्पॉट म्हणजे नक्की कोड की काय? तर जनरली हे 2 प्रकारचे असतात. एक लिमिटेड आणि एक जनरलाइज. लिमिटेड म्हणजे आपले हात, पाय, लिप्स, नोज टिप्स, आयलिड्स असे लिमिटेड रिजनला ते आलेले असतात आणि जनरलाइज म्हणजे जगात पूर्ण पसरलेलं असतं. तर हे 2 प्रकार आपल्या विटिलिगोचे. काही सिंपल गोष्टी आहे, ज्या वापरून आपण हे व्हाईट चट्टे कमी करू शकतो. स्ट्रेस अव्हॉइड करा. कुठल्याही प्रकारचं केमिकल एक्सपोजर येऊ देऊ नका. कुठल्याही प्रकारचा हार्श किंवा स्वस्त असणारा परफ्यूम किंवा अत्तर डायरेक्ट स्किनला लावू नका. कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झाल्यास ट्रीटमेंट घेऊन ते दूर करा. चांगली झोप घ्या, चांगला आहार घ्या. याने आपले व्हाईट चट्टे कमी होऊन जातील. तर या पांढऱ्या चट्ट्यांना काही ट्रीटमेंट असते का? हो, बरेचसे चट्टे हे फक्त काही क्रीम किंवा टॅब्लेट्सने कमी होणार असतात. इम्युनोमॉड्युलेटर्स और इम्युनोसप्रेसंट्स म्हणजे आपली ही एक्सेस झालेली प्रतिकारशक्ती याला कंट्रोल करणं, ज्याद्वारे हे जे मेलानिन पिगमेंट नष्ट होतंय, ती प्रक्रिया थांबते. आपल्या शरीरात पुन्हा पिगमेंट किंवा रंग तयार होतो आणि हा पांढरा चट्टा किंवा डाग कमी होतो. काही क्रीम, काही लेझर्स, पीलिंग, अल्ट्रा व्हायोलेट थेरपी, फोटोथेरपी याद्वारे आपल्याला हा विटिलिगो किंवा व्हाईट स्पॉट कमी करता येतो. तसेच एक सर्जरी आहे, ज्याद्वारे आपल्याला हे कमी करता येत असतं. तर ह्या पांढऱ्या चट्ट्याला बरीच ट्रीटमेंट घेतली, पण तो काही जात नाहीये. काय करावं? तर त्याला पर्याय आहे. स्किन ग्राफ्टिंग किंवा कल्चर्ड मेलॅनोसाइट्स वापरून आपण हे कमी करू शकतो. तर काय असतं हे? बेसिकली या व्हाईट स्पॉटमध्ये आपलं मेलॅनिन पिगमेंट जे नष्ट झालेलं असतं आणि ज्यामुळे आपला हा व्हाईट पॅच तयार होतो, तर तो पॅच आपण दूर करता येतो, हा रंगवणारा घटक शरीरातनं आणून. आपल्या शरीरातली मांडीवरची स्किन त्वचा घ्यायची आणि या व्हाईट स्पॉटवर ठेवल्याने त्या ठिकाणी हे रंगवणारं घटक तयार होतं आणि त्या पांढऱ्या चट्ट्याला पुन्हा रंग मिळतो आणि जवळपास 90 ते 95% हा व्हाईट स्पॉट दूर केला जातो. त्यासाठी स्किन ग्राफ्टिंग करणं, कल्चर्ड मेलॅनोसाइट्स म्हणजे मेलॅनोसाइट्सचं कल्चर करून त्याची पेस्ट बनवून त्याला ते लावणं किंवा टॅटूइंग, मायक्रो पिगमेंटेशन याद्वारे हा चट्टा कायमचा दूर केला जाऊ शकतो. तर अजूनही शंका असेल आपल्या व्हाईट चट्ट्याविषयी किंवा डागाविषयी, तर या आपण चर्चा करू आणि त्याला आपण दूर करूयात. थँक यू.